स्वामी सांगतात, बाळा, जसे झाडाचे सौंदर्य त्याच्या पानामध्ये आणि फुलामध्ये असते ना, त्याचप्रमाणे माणसाचे सौंदर्य त्याच्या आचरणात असते. तू खूप सुंदर मनाचा आहेस, म्हणून तर मला तुझ्यावर विश्वास आहे. तू माझ्यावर विश्वास करतोस म्हणून तर तू माझा भक्त आहेस. आणि तुझं सौंदर्य तुझ्या मनात आहे आणि तुझं मन स्वच्छ आहे. तेच तर खरं तुझं धन आहे. आणि ते धन तू जपून ठेव. हेच धन तुला खूप भरभरून देईल आणि तुझं आयुष्य सुंदर सोन्याहून पिवळं होईल. मात्र लक्षात ठेव, श्रीमंती आल्यावर ओतू नको, मातू नको आणि या सौंदर्याला कधी विसरू नको. तुझं भरभरून सर्व चांगलं होईल. जसं तू मनाचं सौंदर्य सांभाळतोस ना, जपतोस ना, तसं चेहऱ्याचं जप. कारण की तू चेहऱ्याचं सुंदर सौंदर्य तुझ्याकडे पैसा आकर्षित करेल आणि तुझा शुक्र मजबूत होईल. तुझे सर्व दुःख दूर होतील. आनंदी राहशील तरच तुझ्याजवळ पैसा येईल. तू जर कुडत राहशील तर तुझ्याकडे येणारी लक्ष्मी परत फिरून जाईल. म्हणून कधी कुडू नको आणि एकटा राहू नकोस. माझ्या सानिध्यात ये, जपमाळ घे आणि जप कर. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सेवा करत राहा, सेवेकरी जोडत राहा. हा दिवस सुखाचा, आनंदाचा जपत राहा. कारण की येणारा प्रत्येक क्षण हा तुझा सुखाचाच राहणार आहे. तू माझा भक्त आहेस म्हणून तर मला तुझी काळजी आहे. म्हणून हा संदेश इतर 2 आपल्या जवळच्या भक्तांना पाठव. तुझ्यामुळे कोणीतरी सुखी होईल आणि तुला तो आनंद मिळेल आणि तुझ्या सेवेमध्ये भर पडेल. तू सुखी होशील. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. शुभम भवतु. चालत राहा. चालणं हेच खरं माणसाचं धैर्य असतं आणि तेच आपलं आयुष्य असतं.